एक बार मैंने जो कमिटमेंट की तो मैं खुद की भी नहीं सुनता. उड उड दबंग 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 सलमान खान. देशाच्या बॉलिवूडमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून दोन जोडप्याने दोन युगक बॉलिवूडची गाजवली, सलमान खान आणि शाहरुख खान. परंतु त्या सलमान खानवरती आज अशी काय वेळ आली, असा काय प्रसंग आला की त्या प्रसंगानं सलमान खान अक्षरशः हादरून गेलेला आहे. सलमान खानच्या भुईखालची वाळू सरकलेली आहे. तसं तर सलमान खान कधी वाळूत राहत नाही. तो अत्यंत महागड्या आणि प्रेस्टिजियस अशा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतोय. परंतु त्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रात्रीच्या 12 वाजताच गोळ्या घालून त्या ठिकाणी भिंतीची वाळू काही जणांनी काढली आणि त्या वाळू काढण्याची जबाबदारी सुद्धा बिष्णोई गँगनं घेतलेली आहे. त्यामुळे सलमान खानला अजून खऱ्या अर्थानं भीती वाटलेली आहे. खऱ्या अर्थानं दुसऱ्या कोणी जर गोळीबार केला असता तरी सलमान खानला भीती वाटली नसती. इतरांवरती कोणावरती तरी गोळीबार केलाय किंवा अशा संशयानं तो गोष्ट विसरून गेला असता. परंतु लगेच बिष्णोई गँगनं ह्या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे सलमान खानचा कॉन्फिडन्स अत्यंत शून्य झालेला आहे. शून्य प्रवाहामध्ये येऊन सलमान खान पोहोचलेला आहे. खऱ्या अर्थानं सलमान खानचा हवा नवीन नाही. सलमान खानने जे काही काळवेळ प्रकरण झालं, बिष्णोई समाज म्हणजे प्राण्यांना, वनांना, पशुपक्ष्यांना मानणारा समाज. जी काही बिष्णोईंची जी चळवळ झाली, झाडांना मिट्या मारून अगदी बलिदान दिलं, तो बिष्णोई समाज. त्या बिष्णोई समाजांच्या विरोधामध्ये हे भांडण आहे. याच्यामध्ये कोण बरोबर किंवा कोण चूक याच्यामध्ये आपण जाणार नाही. परंतु सलमान खानच्या घरावरती अशा पद्धतीनं थेट हल्ला होण्याची पहिलीच वेळ. हा हल्ला झाल्यानंतर सलमान खानला भेटण्यासाठी महाराष्ट्रातील मातब्बर मास लीडर त्या ठिकाणी भेटावयास गेले. सर्वात प्रथम हल्ल्याची बातमी आली. मनसे प्रमुख राज ठाकरे त्या ठिकाणी सलमान खानला भेटावयास गेले. खऱ्या अर्थानं राज ठाकरे आणि सलमान खान एक अत्यंत जवळचे मित्र आहेत. तो भाग सोडून द्या, परंतु एका मोठ्या बॉलिवूडच्या अभिनेत्यावरती जर का हल्ला होत असेल तर त्या ठिकाणी आपली जबाबदारी अशा पद्धतीची त्या ठिकाणी भूमिका घेऊन सलमान आणि राज ठाकरे त्या ठिकाणी भेटावयास गेले. राज ठाकरे भेटतायत ना भेटतायत एकनाथ शिंदे साहेब जे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा भेटावयास गेले. अगदी बंटी पाटील असतील किंवा वेगवेगळ्या गटातले सेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, अनेक मोठमोठे बिल्डर्स लॉबी असेल, अनेक जण सलमान खानच्या घरी त्या ठिकाणी भेटावयास गेले. खऱ्या अर्थानं सलमान खान या माणसाचं वलय इतकं मोठं आहे का? खऱ्या अर्थाने या वलयाच्या मागचं कारण काय हे समजून घ्यावं लागेल. खऱ्या अर्थानं नाही म्हटलं तरी सलमान असेल, शाहरुख असेल किंवा अनेक खान फॅमिली असेल, आता काही बॉलिवूड असेल, या बॉलिवूडनं या मुंबईला खऱ्या अर्थानं रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं अनेक नागरिकांना रोजीरोटी देण्याचं काम केलेलं आहे. या देशामध्ये खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टी उभी केली ते स्वर्गीय दादासाहेब फाळके यांनी. कर्मधर्म संयोगानं खऱ्या अर्थानं कष्टातून दादासाहेबांनी ही चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि त्या चित्रपटसृष्टीतून बॉलिवूड नावाचं एक पिल्लू याच मुंबईमध्ये जन्माला घातलं. आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत बॉलिवूड चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थानं अत्यंत वेगानं वाढली. कारण बॉलिवूड हे हिंदी माध्यमातून आहे आणि हिंदी ही संपूर्ण देशामध्ये बोलली जाणारी भाषा आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटसृष्टीच्या तुलनेमध्ये बॉलिवूड खऱ्या अर्थानं वेगानं धावलं आणि त्याच्यामुळं या महाराष्ट्रातील नेत्यांनी घेतलेली एक जाणती भूमिका हेही नाकारून चालणार नाही. अगदी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये अलीकडे म्हटलं तरी सन्माननीय राज ठाकरे असतील आणि त्याचबरोबर इतर नेत्यांनी चित्रपटसृष्टी टिकावी, चित्रपट, नाटक, संस्कृती अशा पद्धतीनं वाढावी यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. हे कोणी नाकारून चालणार नाही. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून सलमान खानच्या घरावरती हल्ला झाल्यानंतर त्याला धीर देणं, या चित्रपटसृष्टीला धीर देणं आणि मुंबईतील जी काही चित्रपटसृष्टी आहे ती बाहेर जाऊन देणं आणि चित्रपटसृष्टीला एक आत्मविश्वास देणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. आणि तोच आत्मविश्वास या महाराष्ट्रातील या जाणत्या नेत्यांनी केलेला आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. खरं तर सलमान खान, ज्या सलमान खानचे वडील हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून त्यांचा आणि ठाकरेंचं एक वलय राहिलेलं आहे. अगदी सलमान खान यांचे वडील यांनी सुद्धा या देशासाठी किंवा या चित्रपटकलेसाठी अत्यंत मोठं योगदान दिलेलं आहे. हे कोणी नाकारून त्या ठिकाणी चालणार नाही. सलमान खानच्या घरामध्येच अत्यंत चांगल्या पद्धतीनं गेल्या 2 ते 3 पिढ्यामध्ये कलाकार आणि त्याचबरोबर चित्रपटसृष्टीची भूमिका करण्याचा वारसा लाभलेला आहे. त्या प्रकारची एक लेगसी लागलेली आहे. सध्या काळामध्ये बघता बिष्णोई जी गँग आहे, लॉरेन्स बिष्णोई गँग, त्या गँगनं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेलं आहे. सिद्धू मुसेवाला सारख्या अत्यंत मोठ्या प्रेस्टिजियस आणि रिनॉम्ड
सिंगरची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. त्या हत्येची सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. अनेक ठिकाणी धमक्या देणं, सुपाऱ्या वसूल करणं, त्याजवळ अनेकांचा मर्डर करणं, अगदी मोठमोठ्या व्यक्तींच्या नावाच्या हत्येचा त्या ठिकाणी सुपारी घेणं, हे बिश्नोई गँगचं गेल्या काही वर्षामधील कामही कोणी नाकारून चालणार नाही. परंतु सलमान खानला सतत धमक्या येणं, सतत सलमान खानवरती लक्ष ठेवणं, सलमान खानवरती सतत हल्ल्याची किंवा त्या प्रकारची परिस्थिती ओढवून आणणं हे सततच्या काळामध्ये घडत आलेलं आहे. खऱ्या अर्थानं त्याच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेने सुद्धा मीडियाला जी बाईट दिली ती अत्यंत विश्वासात्मक होती, आत्मविश्वासानं भरलेली होती. त्यांनी हिंदीमध्ये असं म्हटलं की बिश्नोई गँग वगैरे हमारे यहाँ कुछ नहीं चलता, हम सबको खत्म कर देंगे. अशा पद्धतीने शिंदेने जी भूमिका मांडली त्या भूमिका बॉलिवूडला नक्कीच बळ देणारी भूमिका असेल, सलमान खानचा आत्मविश्वास वाढवणारी असेल, त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या घराला धीर देणारे असेल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तीन मात्र शंका नाही. राज ठाकरे यांसारखं आक्रमक मास लिडरसारखं नेतृत्व त्यांच्या पाठीशी असणं खऱ्या अर्थानं सलमान खानला धास्तीचं बळ देणारं हे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने ही जी भूमिका नेत्याने घेतली याच्या विरोधात काही जणांनी टीका केल्या, कमेंट्स केल्या, परंतु या गोष्टीला आपण नेहमी पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि ही भूमिका नक्कीच बॉलिवूडला बळ देणारी आहे. किंबहुना इनडायरेक्टली या मुंबईमध्ये जो काही कॉर्पोरेटचा पैसा आहे, बॉलिवूडच्या नावाखाली बॉलिवूडच्या बेसिसवरती अनेक धंदे, अनेक रोजगार, खऱ्या अर्थानं व्यवसाय या मुंबईमध्ये चालतात, हे कोणी नाकारून चालणार नाही. मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल असलेलं हे अत्यंत मोठं आणि प्रसिद्ध व्यवसाय आहे मुंबईमध्ये, कोणी नाकारून चालणार नाही. त्यामुळं हा व्यवसाय वाढावा, इथून कलाकार इतर शहरामध्ये जाऊ नये. खऱ्या अर्थानं यासाठी या नेत्याने ह्या ठिकाणी ही खेळी खेळलेली आहे, त्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. अत्यंत लाजवाब ही भूमिका आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तीळ मात्र शंका नाही, एवढं मात्र नक्की.